नमस्कार. माझं नाव डॉक्टर देविका देशमुख. मी MD आयुर्वेदिक पंचकर्म कन्सल्टंट आहे आणि डिरेक्टर ॲट केरला आयुर्वेदिक क्लिनिक, विलेपार्ले पूर्व, मुंबई. माझं मिशन आहे हर घर आयुर्वेद, घर घर आयुर्वेद. आयुर्वेद चॉईसनी घेतल्यामुळे मी असं स्वतःकडे ठरवलं की आपल्या देशातलं शास्त्र जे प्रिव्हेंटिव्ह केअर आणि क्युरेटिव्ह केअर दोन्हीकडे जातं, हे आपल्या देशातल्या सगळ्या देशवासियांना कळलं पाहिजे. आणि म्हणूनच आज हर घर आयुर्वेद, घर घर आयुर्वेद थ्रू मी हा चॅनल चालू करत आहे. सर्वसाधारणपणे प्रत्येक नवीन वर्ष सुरू झालं की आपलं चालू होतं, या नवीन वर्षाला मी काय रेझोल्युशन करू, काय करू, काय ठरवू. आता मी फिटनेस, आता मी जिम जॉईन करणार आहे, सगळी मेंबरशिप भरून टाकतो. किंवा नाही आता मी फक्त हेल्दी खाणार आहे, नो शुगर्स, नो कार्ब्स. आणि मग ते सुरू होतं आणि होतं एक महिना जेमतेम. आणि मग तिळगुळ दिसायला लागतात, पुरणपोळी दिसायला लागते, गोड पदार्थ दिसायला लागतात, किंवा कोणीतरी रिलॅक्स वेकेशनवर गेले हे कळतं आणि वाटतं की उगाचच असं सगळं केलं ना, आपण काहीतरी वेगळं करायला हवं. सो देन वॉट आय एम सजेस्टिंग इज, why can't we have 12 different resolutions, one for every month? प्रत्येक महिन्याला जर एक आलं तर व्हरायटी इज अ स्पाइस ऑफ लाईफ, राईट? आणि प्रत्येक, जसं आपल्या हाताची फिंगर्स सुद्धा सेम नसतात, तसंच प्रत्येक महिना आपल्याला सिमिलर गोष्टी घेऊन येत नाही. प्रत्येक महिन्यात वेगळ्या वेगळ्या भाज्या जर येऊ शकतात तर तुमचे रिझोल्युशन्स नक्कीच बदलतील आणि बदलायला हवेत. सो मला असं वाटतं, या येत्या वर्षी आपण मानसिक स्वास्थ्यावर जास्त भर द्यायला हवी. मानसिक स्वास्थ्य दोन रित्या असतं. एक म्हणजे स्वतःसाठी ठरवणारे काही गोष्टी, आणि दुसरं म्हणजे दुसऱ्यासाठी ठरवण्याला काही गोष्टी. जर आपण ठरवलं की ह्या वर्षी आपले रिॲक्शन्स थोड्या कमी द्यायच्या पण रिस्पॉन्सेस वाढवायचे, तर आपण दुसऱ्यांना जास्त न्याय देऊ शकतो, हो की नाही? तसं जर आपण असं ठरवलं की माझ्या रागावर मी जास्त काबू ठेवणार आहे आणि तो चॅनलाइज करणार आहे इन एक्सरसाइजिंग ऑर बीइंग फिट or choosing the right things, that way I can control my anger if I am an angry person. तर आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य दोन्ही चांगलं राहतं. न्यू इयर रेझोल्युशन्स अशी असली पाहिजेत ज्यांनी प्रसन्नता आपल्या मनाला, अंतःकरणाला आणि इंद्रियांना, सगळ्यांना आणि ऑफकोर्स शरीरालाही ही वाटली पाहिजे. प्रसन्न आत्म इंद्रिय मन स्वस्थ्य इत्यभिधीयते असं आयुर्वेदात म्हणलं. म्हणजे स्वस्थ्याची डेफिनेशन की स्वस्थता म्हणजे काय. आपण म्हणतो ना आपल्याला अस्वस्थ झालंय, म्हणजे आपण काहीतरी आपलं बिनसलेलं असतं. आयदर मनाला काहीतरी लागलं असतं, किंवा शरीर काहीतरी बोलत असतं, दुखी असते कुठेतरी, किंवा आपला आत्मधनं विचित्र वाटत असतं. सो हे सगळं टाळून ह्याच्यापासून लांब जायचं असेल तर असा व्यायाम किंवा असं रेझोल्युशन आपण चूज केलं पाहिजे ज्याच्यात या सगळ्याची स्वस्थता बघितली जाईल. शारीरिक आणि मानसिक ह्या दोन्हीचा विचार करून जर आपण 12 अशा वेगवेगळ्या गोष्टी मांडू शकलो ऋतू अनुसार, म्हणजे आता मे महिन्यातलं मी हे पाळणार आहे, जून महिन्यात हे पाळणार आहे. कारण जर आपण धावायला गेलो सगळे सीझन्स तर नाही जाऊ शकत बाहेर, कारण पाऊस पडत असतो. सो मग काय आपण कन्व्हर्जन करू शकतो की ज्यांनी आपली कार्डियाक हेल्थ चांगली राहील, तर त्यावेळेस सूर्यनमस्कारात जास्त भर पाडू शकतो, मेडिटेशन जास्त करू शकतो, कारण वात हा ऑलरेडी वाढलेला असतो वर्षा ऋतूमध्ये. त्याचप्रमाणे हिवाळ्यात जर आपली बळ चांगलं असतं, आपण खातो वगैरे व्यवस्थित, कारण भूक जास्त लागते, त्यावेळेस जर आपण हे ठरवलं की नाही मी खाईन पण मी नियंत्रण ठेवीन खाण्यात, किंवा एक प्रपोर्शनेट फूड पोर्शन घेईन खायला, तर देअर युअर डाएट विल ऑलरेडी बी इंटॅक्ट अँड यू कॅन टेक केअर ऑफ दोज. अगेन सीजनल फ्रूट्स अँड सीजनल व्हेजिटेबल्स आर डिफरंट. सो प्रत्येक ऋतूत किंवा प्रत्येक महिन्यातली येणारी सीजनल फ्रूट्स जरी तुम्ही इन्क्लूड केली ना, तरी दॅट कन्सिस्टन्सी इन ईटिंग विल ॲक्च्युली ग्लो अप युअर स्किन. सो 2026मध्ये आपण असं काहीतरी ठरवू शकतो की जेणेकरून वी आर नॉट मेकिंग वन न्यू इयर रेझोल्युशन, वी आर मेकिंग 12 स्मॉल रेझोल्युशन्स विच आर मंथली रेझोल्युशन करूया आणि त्याला टिक मार्क करूया आणि पुढे जाऊया. अँड विशिंग यू अ व्हेरी हॅपी न्यू इयर. त्याच्याच बरोबर तुम्ही काय यावेळेसचं न्यू इयर रेझोल्युशन करताय ते आम्हाला जरूर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. हर घर आयुर्वेद, घर घर आयुर्वेद विल वॉन्ट टू नो. थँक्यू.